भुसावळ शहरातील मंदिरांच्या सेवेकऱ्यांची तसेच नाईट ड्युटीला तैनात रेल्वे कर्मचाऱ्यांची भंगार चोरीच्या वादातून हत्या झाल्याची घटना अलीकडेच घडली होती। दोन्ही खुनांचा संबंध भंगार चोरीशी निगडीत असल्याने पोलीस प्रशासनाने आरपीएफशी समन्वय साधत बुधवारी पहाटे शहरासह परिसरात कोम्बिंग राबवले। दीपनगरचा कोळसा तसेच रेल्वेच्या भंगार चोरट्यांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करीत 60 चोरट्यांची झळाझडती घेत 25 संशयितांना ताब्यात घेतले, तर 5 भंगार दुकानदारांच्या गोदामांची झडती घेण्यात आली। कोम्बिंगमध्ये बाजारपेठ हद्दीतील एका संशयिताकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला, तर भुसावळ तालुका हद्दीतील एका गुन्ह्याची उकल करीत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। भल्या पहाटेच्या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मात्र खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे। जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या नेतृत्वात बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, शहराचे निरीक्षक महेश गायकवाड, तालुक्याचे निरीक्षक निलेश गायकवाड यांच्यासह 9 अधिकारी, 30 पोलीस अंमलदार, 3 आरपीएफ प्लाटून, आरपीएफचे 11 अधिकारी, 53 अंमलदार मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसून आले। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 भुसावळ।